नाशिक वनवैभव कॉलनी शेजारील अंबिका कॉलनीत सर्वे नंबर 890/1 अ प्लॉट नंबर 7 वरील नवनिर्माणाधीन 7 मजली इमारतीचा गुरुकृपा रहिवासी प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. शेजारी राहणारे हिरालाल लोथे यांनी वेळोवेळी प्लॉटचे मूळ मालक सुरेंद्र थोरात व बांधकाम व्यावसायिक संस्कार केला व कथित भागीदार यांना वेळोवेळी प्रकल्पाची नियमानुसार माहिती प्रदर्शित करण्यासाठी फलक लावण्यात यावा अशी विनंती केली. तसा पत्रव्यवहार देखील नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालय आणि राजीव गांधी भवन मुख्य कार्यालयात देखील पाठपुरावा केला असता बिल्डरने उशिरा 4 महिन्यांनी फलक प्रदर्शित केला खरा, परंतु त्या फलकावर बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार कोणतीही माहिती प्रदर्शित न करता महानगरपालिकेचा कोणताही परवाना क्रमांक नसलेला फलक सदर बांधकाम प्रकल्पावर प्लॉट नंबर 7 आणि दुसऱ्या ठिकाणी प्लॉट नंबर 29 वर देखील सुरू असलेला मधुवत्सल्य प्रकल्पावर देखील कोणताही परवाना न घेता फलक प्रदर्शित केला आहे. तशी लेखी तक्रार करूनही वेळोवेळी प्रत्यक्ष संपर्क करून व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून निदर्शनास आणून देखील वरिष्ठ स्तरावरून अद्याप पावेतो कोणतीही दखल घेतली गेली नाही. तदनंतर विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जावरील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तेजाळे यांनी प्रत्यक्ष दोन्ही प्रकल्पांना भेटी देऊन संबंधित विनापरवाना प्रदर्शित केलेल्या फलकाचे GPS छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून आपल्या वरिष्ठांना कळवले आहे असे सांगून तिथून निघून गेले. खूप दिवस झाल्यानंतरही संबंधित विभाग कारवाईसाठी उदासीन दिसून येत असल्याने वेळोवेळी पाठपुरावा सुरू असताना जाहिरात विभागाचे कर्मचारी जगदीश सूर्यवंशी हे देखील आपल्या एका कर्मचाऱ्यास घेऊन प्लॉट नंबर 7 आणि 29 वरील फलकाच्या पडताळणीसाठी आले असता त्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये विनापरवाना प्रदर्शित केलेल्या फलकांचे GPS छायाचित्रे काढून तिथून निघून गेले. तक्रारीनुसार सिडको विभागीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष प्रकल्प भेट देऊन पडताळणीसाठी आले असता कथित बिल्डरचा भागीदार प्रशांत तांबट याने मनपा अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून अरेरावीच्या भाषेत खडे बोल सुनावले की ऐऱ्या गैऱ्या दत्तू खैऱ्याचे ऐकून तुम्ही कारवाईसाठी कस काय आले. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यास सांगितले की तक्रार अर्ज होता म्हणून आम्ही प्रत्यक्ष प्रकल्प भेटीसाठी आलोय. ते अधिकारी कर्मचारी देखील संबंधित विनापरवाना प्रदर्शित केलेल्या फलकांचे GPS छायाचित्र काढून घेऊन गेले, परंतु अद्याप पावेतो देखील कोणतीही कारवाई मनपा विभागीय कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही. आणि म्हणूनच माझा संशय आणखीनच बळावला की बिल्डर आणि मनपा यांच्यात काहीतरी आर्थिक हितसंबंध असल्यानेच कोणतीही कारवाई धनाढ्य बिल्डरवर करण्यासाठी असमर्थ ठरत आहे. जसे एका सामान्य महिलेच्या ब्युटी पार्लरच्या 2x2.5 फुटाच्या फलकावर कार्यतत्पर अधिकाऱ्याने आपली कर्तव्यसिद्धता दाखवली, तशीच कर्तव्यसिद्धता बिल्डरने प्रदर्शित केलेल्या फलकावर नियमानुसार दंड आकारणी करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई होणे अपेक्षित असताना देखील तसे संबंधित अधिकार प्राप्त अधिकाऱ्याने कारवाई केली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्तांना देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांना चौकशी निलंबन करून चौकशी अंती बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विषयाची तक्रार वेळोवेळी करूनही मनपा आयुक्त संबंधित अधिकारी यांनी शेवटचा आणि 7व्या मजल्याचा स्लॅब पूर्ण होण्यासाठी एक प्रकारे मदतच केली असल्याचे लक्षात आले आहे. तसेच दर्शनी फलकावर कोणताही नाशिक मनपाचा बांधकाम परवाना, जाहिरात विभागाचा परवाना क्रमांक, वास्तुविशारद कोण आहे, प्रकल्पासाठी कोणत्या बँकेचे अर्थसहाय्य घेतले आहे की कोणी गुंतवणूकदाराने प्रकल्पाला आर्थिक सहाय्य केले आहे अशी कोणतीच माहिती दर्शनी फलकावर प्रदर्शित केली नसल्याचे हा प्रकल्प संपूर्ण अवैध अथवा मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा माझा संशय बळावला असून त्यात मनपा अधिकारी देखील सामील असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. मध्यंतरीच्या काळात बिल्डरचा कथित भागीदार म्हणून प्रशांत तांबट याने मला रस्त्यात अपघात करून जीवेठार मारण्याची देखील धमकी दिलेली असून तशी तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात देऊनही त्यावरही कोणतीच कारवाई करण्यासाठी पोलीस तत्परता दाखवित नसल्यानेच संबंधित बिल्डरने माझ्याविरुद्ध देखील खंडणी मागितल्याचा अर्ज दिलेला आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यावरूनच एकच समजले की श्रीकृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या बिल्डरने संपूर्ण यंत्रणाच विकत घेतल्याचे निदर्शनात येत असल्याचा माझा कयास असून त्या बिल्डरवर कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्यानेच माझ्या जीवितास व माझ्या परिवारास देखील संबंधित बिल्डरकडून धोका निर्माण झालेला आहे.
आणि त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक. ठीक आहे. नाही पण आता कुठे बोर्डवर तुझी परवानगी नाही आहे. मला जेव्हा पत्र मालक आहे ना तू. नाही बोर्डवर नंबर का बरं टाकला नाही, परवाना क्रमांक. मला नियम माहिती नव्हता बस. आणि एवढ्या दिवसापासून एवढी बिल्डिंग बांधतो आणि तुला नियम माहिती नाही. 5वा मजला चालू, हा? 5वा. एवढा नियम माहिती नाही का तुला? बिल्डिंग बनवतो ना तू आणि नियम माहिती नाही, परवाना क्रमांक बोर्डवर टाकायचा. हा काय उत्तर देतो बोल? माहिती नाही ना, नियम माहिती नाही तुला? माहिती मला नियम. मग आता काय बोलला? स्टेटमेंट 2-2 मिनिटाला स्टेटमेंट बदलतो. हो, हा आय हॅव राईट टू स्पीच. हा का? येस. इथला पण वेगळा नंबर आणि त्या साईटवर 2-2 बोर्ड लावले. तू कसं काय लावले? या साईटवरचा गुरुकृपा बोर्डवरचा नंबर तिकडे लाव. का उत्तर तुम्हाला आधी ते सांगा. नाही उत्तर नाही, परवाना क्रमांक कुठे आहे तुझा तुम्हाला बिल्डिंगचा? काय सांगू? बोर्डवर का बरं नाही टाकला? तुम्हाला काय सांगू मी ते सांगा मला तुम्ही. हा तुम्हाला काय सांगू ते सांगा तू बिल्डिंगचा मालक म्हणून सामान्य नागरिकांनी जर विचारणा केली तर अधिकार नाही का तुझा सांगायचा? हा मला ज्यांनी सांगायचं मी त्यांना सांगेन. बरं, म्हणजे सामान्य नागरिकांशी काही घेणं नाही तुला कॉलनीतल्या? हां कॉलनीतल्या लोकांनी जर तुला विचारलं की बाबा ही बिल्डिंग इल्लीगल बांधतोय तर तू काय उत्तर देशील का? सांग लवकर, काय उत्तर देशील? मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी. हां कुठे आहे तुझी सेवरेज टँक? कुठे आहे सेवरेज टँक? फायर एक्सटिंग्विशिंगसाठी टँक कुठे आहे तुझी खाली? अजून काम चालू आहे ना. आणि आग बरं. लागली काम चालू असताना मग हा? आग लागली काम हे चालू बघा असताना. ती आमची फायर एक्सटिंग्विश टँक. ती तर पाण्याची झाली. ती फायर एक्सटिंग्विश टँक. फायर एक्सटिंग्विश आणि STP कुठे आहे? STP सेवरेज टँक कुठे आहे? संडाससाठीची टाकी. बांधू ना, पुढे बांधायची आहे. बर. आणि स्ट्रक्चर तुझं आर्किटेक्चरल कोण आहे? आर्किटेक्ट कोण आहे तुमचा? काय बरं सांगू ते तुम्हाला मी. आर्किटेक्ट माहिती नाही? कोण आहे आर्किटेक्ट? काय काढून